नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेला आहे. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या GMG तरबेज इझी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरू करूया. आजचा व्हिडिओ आहे तो मित्रांनो, तो म्हणजे ई लायब्ररी या अनुषंगाने. आता हे ई लायब्ररी म्हणजे काय, तर एक डिजिटल लायब्ररी असते जी इंटरनेटच्या माध्यमामधून युजरला वापरली जाते. युजर ती वापरतो म्हणजे युजरला वेगवेगळ्या शैक्षणिक संशोधनाविषयी, साहित्याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर ती या ई लायब्ररी या ठिकाणी उपलब्ध असते. त्याला फक्त आवश्यकता असते त्या इंटरनेट कनेक्शनची, म्हणून त्याला ई लायब्ररी हा शब्द वापरलेला आहे. मग या पारंपरिक पुस्तकाच्या लायब्ररीमध्ये आपण जी पुस्तके पाहतो याच्या तुलनेमध्ये या ई लायब्ररीमध्ये खूप सारी पुस्तकं असतात. त्या ऑनलाईन उपलब्ध असतात, डिजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध असतात. वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध असतात, मासिकं उपलब्ध असतात, पेपर उपलब्ध असतात, शोधनिबंध उपलब्ध असतात किंवा इतर शैक्षणिक सामग्री उपलब्ध असते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, पारंपरिक लायब्ररीला मर्यादा पडतात भिंतीच्या, कपाटांच्या, पण या ई लायब्ररीला कसल्याही स्वरूपाची मर्यादा नाही आहे. त्या ठिकाणी पाहिजे ते आपण शोधू शकतो, वाचू शकतो आणि आपल्याला ते संग्रही आपण डाउनलोड सुद्धा करून ठेवू शकतो. मग यामध्ये काय होतं, वेगवेगळी पुस्तकाचं डिजिटल स्वरूपामध्ये रूपांतर केलेलं असतं. वेगवेगळे वेब पोर्टल या ठिकाणी डिजिटल लायब्ररीच्या अनुषंगाने उपलब्ध असतात. वेगवेगळे ॲप देखील या लायब्ररीच्या अनुषंगाने उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा वापर करून ऑनलाईन स्वरूपामध्ये या सगळ्या पुस्तकांचं, मासिकांचं, वेगवेगळ्या शोधनिबंधांचं डिजिटल फॉर्ममध्ये रूपांतर करून ते ठेवलेलं असतं आणि ते आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी इंटरनेटद्वारे ॲक्सेस करता येतो. त्याला आपण ई लायब्ररी असं म्हणतो. आता या ई लायब्ररीचं वैशिष्ट्य काय, तर डिजिटल सामग्रीचा यामध्ये समावेश होतो. डिजिटल सामग्री म्हणजे मी आत्ता यापूर्वी सांगितलं की डिजिटल स्वरूपामध्ये पुस्तकं, शैक्षणिक लेख, मासिकं, न्यूज लेटर अशी असंख्य शैक्षणिक संसाधनं डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असतात. हे याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की इंटरनेट जर असेल तर आपल्याला सोयीस्कर आणि जलद गतीने त्याचा ॲक्सेस करता येतो. म्हणजे त्याला मर्यादा नाही वेळेची. 24/7 हे सगळं लायब्ररी आपल्याला ई स्वरूपामध्ये उपलब्ध असते. त्यामध्ये युजर पाहिजे त्यावेळी कुठूनही आणि कोणत्याही वेळी तो ही सामग्री मिळू शकतो, त्याला ॲक्सेस करू शकतो. म्हणजे याची जलद गती आणि सोयीस्कर आहे सगळ्यांना. त्यानंतर यामध्ये व्यापक अशी संसाधनं आहेत. पारंपरिक लायब्ररीला ज्याप्रमाणे जागेची आवश्यकता असते, कपाटांची आवश्यकता असते, त्याऐवजी ई लायब्ररीमध्ये विविध विषयावरची सामग्री साठवली जात आहे. ते लाखो नाही तर करोडो पुस्तकं, संशोधन पेपर्स, शैक्षणिक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे व्यापक अशी संसाधनं या ई लायब्ररीच्या अनुषंगाने डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यानंतर विविध स्वरूपातील सामग्री देखील या ई लायब्ररीमध्ये उपलब्ध असते. मग विविध स्वरूपातील सामग्री कशी, तर PDF स्वरूपामध्ये, वर्ड स्वरूपामध्ये, ई पब्लिकेशनच्या स्वरूपामध्ये, HTMLच्या स्वरूपामध्ये, ऑडिओच्या स्वरूपामध्ये, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये ही सगळी सामग्री उपलब्ध आहे. ज्यामुळे वाचनाची आणि शिक्षणाची पद्धत अधिक आणि विविधता त्यामध्ये येते आणि ती एक आकर्षक बनते.
म्हणजे विविध स्वरूपातील सामग्री या ई लायब्ररीमध्ये उपलब्ध असते आणि त्याला ओपन ॲक्सेस असतो. यामध्ये आवश्यक साधनांचा देखील वापर केला जातो. ई लायब्ररीच्या वैशिष्ट्यामध्ये पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ई लायब्ररीमध्ये सर्च ऑप्शन असते. जसं आपण गुगल विंडो उघडली तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्च नावाचं ऑप्शन असतं, तसंच या ई लायब्ररीमध्ये सर्च नावाचं ऑप्शन असतं, ज्यामुळे युजर काय करतो, आवश्यक असलेली माहिती किंवा आवश्यक असलेलं पुस्तक तो सहज उपलब्ध करतो. त्याच्यावर याशिवाय वेगवेगळे हायपरलिंक त्या ठिकाणी असतात, बुकमार्क असतात आणि नोट्स देखील या ठिकाणाहून आपल्याला घेता येतात. याचे वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर ही झाली मित्रांनो ई लायब्ररीची वैशिष्ट्य. त्यानंतर ई लायब्ररीचे फायदे काय, तर पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे जलद आणि सुलभ अशी माहिती मिळते. ई लायब्ररीच्या मदतीने विद्यार्थी असेल, संशोधक असेल, थोड्या वेळामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती या ठिकाणी मिळवता येते, म्हणजे वेळ वाचतो. त्यानंतर पेपरलेस शिक्षणाला या ठिकाणी चालना मिळताना आपल्याला दिसून येते. ई लायब्ररीद्वारे कागदपत्रावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही आपल्याला, म्हणजे पर्यावरण संरक्षणास या ठिकाणी मदत मिळते. आजकाल नवीन ट्रेंड आलेला आहे पेपरलेस करण्याचा. ते पेपरलेस शिक्षण करण्यामागे या ई लायब्ररीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर सार्वजनिक प्रवेश या ठिकाणी सर्वांसाठी हे खुलं असतं. मी आत्तापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांची 4/7 आपल्याला पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ते पाहता येतं, ॲक्सेस करता येतं. त्यामध्ये लायब्ररीमध्ये जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमामधून प्रत्येकाला ही सामग्री मिळवता येते. त्यानंतर शैक्षणिक सामग्रीचं व्यवस्थापन देखील आपल्याला करता येतं. या ई लायब्ररीमध्ये उपलब्ध असलेल्या सामग्रीचे व्यवस्थापन आपल्याला अधिक सोयीस्कर आणि सुव्यवस्थित करता येतं. त्या ठिकाणी ते असतं देखील आणि विविध शैक्षणिक संस्थांना याचा वापर आपल्याला उत्कृष्टपणे करताना आपल्याला वेगवेगळ्या संस्था आपल्याला दिसून येतात. म्हणजे ई सामग्रीचं व्यवस्थापन या शैक्षणिक सामग्रीमध्ये करता येतं. यामध्ये अनेक भाषा आणि विषयांची उपलब्ध आहे, म्हणजे अनेक ई लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये विविध विषयावर ही सामग्री उपलब्ध असते. त्यामुळे विविध विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त ठरते. असं या ई लायब्ररीचे फायदे आपल्याला सांगता येतील. मग आता या ई लायब्ररीची वेगवेगळी उदाहरणं कोणती, त्याची उदाहरणं आहेत गुगल बुक्स, प्रोजेक्ट रिटनबर्ग. गुगल बुक्समध्ये देखील हजारो पुस्तकं शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. प्रोजेक्ट गुटेनबर्ग या नावानं सार्वजनिक डोमेनमध्ये साधारणपणे 50-60 हजाराहून मोठी ई पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर JSTOR हे वेगवेगळे शैक्षणिक लेख, संशोधन पत्रिका, मासिक किंवा शोध निबंधासाठी हे पोर्टल प्रसिद्ध आहे JSTOR. त्यानंतर भारत सरकारच्या अंतर्गत एक नॅशनल डिजिटल लायब्ररी उघडलेली आहे, त्याला NDLI असं म्हटलं जातं. हे भारत सरकारच्या अंतर्गत ही एक लायब्ररी चालवली जाते ई लायब्ररी स्वरूपामध्ये. यामध्ये शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी शैक्षणिक सामग्री उपलब्ध आहे. म्हणजे या ई लायब्ररीचा वापर करून विद्यार्थ्यांना किंवा संशोधकांना जगभरातील उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करता येते, मिळवता येते, त्याला ते संग्रही ठेवता येते आणि अशा पद्धतीनं आपल्याला शिक्षण अध्ययन प्रक्रियेला सुलभता प्राप्त होण्यास मदत होते. तर मित्रांनो हे झालं ई लायब्ररीच्या बाबतीमधली माहिती. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना, आपल्या सहपाठ्यांना तो शेअर करावा. आपण पुन्हा एकदा परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.